सर, इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत काय परिणाम होतील? स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचं विशेष महत्त्व आहे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजला IRGCनं बंद केल्यानंतर जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यातल्या त्यात जगाच्या तेल सप्लायवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. अरब राष्ट्र ही संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल त्याचबरोबर नॅचरल गॅस हे पोहोचवत त्या ठिकाणी असतात. आणि ज्या प्रकारे पश्चिम आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि काही ड्रोन हल्ले हे कतरमध्ये सुद्धा केले गेलेले आहेत, त्यामुळे कतरमधल्या LNGच्या सप्लायला एक प्रकारे थांबवण्याचा निर्णय त्यांच्या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाच्या अरामको या जगातल्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर सुद्धा हल्ला केल्यामुळे तिथले सुद्धा प्रोडक्शन सध्या बंद आहे. एकूणच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजला बंद केल्यामुळे याचा जागतिक स्तरावर विपरीत परिणाम होणार आहे. मागच्या 2 दिवसामध्येच प्रचंड प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती या $83 प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी गेल्या होत्या. युरोपमध्ये सुद्धा नॅचरल गॅसेसच्या किमती या 20% मागच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. असं जरी असलं तरी भारताकडे कमीत कमी 2 ते 3 आठवड्याचा रिझर्व्ह साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लगेचच सामान्य जनतेसाठी पेट्रोल पंपवर किंवा डिझेलच्या आणि पेट्रोलच्या किमती वाढतील याची शक्यता आज घडीला कमी आहे. दुसऱ्या बाजूला दुबईला जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर हल्ला झाल्यामुळे एक प्रकारे संपूर्ण जगातलीच हवाई वाहतूक ही डिस्टर्ब झालेली आहे. मुख्यतः पश्चिम आशियाच्या हवाई हद्दीमधून जाणारी जी विमानं आहेत ती बरीचशी त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहेत आणि याच्यामुळे हजारो प्रवासी हे पश्चिम आशियामधल्या वेगवेगळ्या विमानतळावर, ज्यामध्ये दुबईचं विमानतळ असेल, रियाद असेल अशा आणि दोहा असेल या विमानतळावर त्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत. दुबई हे जगातलं सर्वात महत्त्वाचं कमर्शियल सेंटर त्या ठिकाणी मानलं जातं. मग वेगवेगळ्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्याचबरोबर मीडिया सेंटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर दुबईवर असा हल्ला होत असेल आणि दुबईची अर्थव्यवस्था जर अशा प्रकारच्या संघर्षामुळे बाधित होत असेल तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. आज घडीला पुन्हा एकदा काही विमानसेवा दुबईमधून सुरळीत होताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि येणाऱ्या काही तासांमध्ये जर या युद्धाची तीव्रता कमी झाली तर पुन्हा एकदा दुबईमध्ये नॉर्मल्सी म्हणजेच पूर्ववत जीवन आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं दुबईचं पूर्वीचं स्थान हे प्राप्त होण्यासाठी कुठलाही अडथळा त्यामध्ये नसावा. सर, दुबईवर इराणने हल्ला केला, यानंतर दुबईमधील व्यवसायावर परिणाम होईल का? आर्थिक स्थिती कशी असेल? दुबई हे जगातलं सर्वात मोठं आर्थिक कमर्शियल सेंटर त्या ठिकाणी मानलं जातं आणि त्या अनुषंगानं मीडिया सेंटर असो किंवा जागतिक सप्लाय लाईनमध्ये सुद्धा दुबईचं विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट हे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरूनच त्या ठिकाणी जातात. म्हणून दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर या पश्चिम आशियामधला संघर्षाचा परिणाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रवासी वाहतूक ही खोळंबलेली आहे. पश्चिम आशियामधून जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई हद्दीमधून हे विमान जाण्यासाठी काही अंशी बंदी असल्यामुळे बरेचसे आंतरराष्ट्रीय विमानं सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल झालेले आहेत. जागतिक स्तरावर तेल सप्लायशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे आस्पेक्ट्स असो किंवा एकूणच लॉजिस्टिक सप्लाय चेन डिस्टर्ब त्या ठिकाणी असो किंवा एकूणच जे टुरिस्ट आहेत ते या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे दुबई हे लवकरात लवकर पूर्ववत येणं हे जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक बनणार आहे. सर, अमेरिकेच्या नेवाद अणुचाचणी केंद्रावर भूकंपाचे धक्के आलेत. नेवाद टेस्टिंग साईटवर भूकंप झाल्याची माहिती आहे. अमेरिकेने अणुचाचणी केल्याचा संशय आहे. अमेरिकेची ही कृती काय दर्शवते? अमेरिका आता अणुयुद्धाकडे येणार का? 1992 नंतर अधिकृतरित्या अमेरिकेनं कुठलीही क्रिटिकल न्यूक्लिअर टेस्ट केली नाही, पण त्याच्या नेवादा या न्यूक्लिअर टेस्टिंग सेंटरवर तो वेळोवेळी सब क्रिटिकल न्यूक्लिअर टेस्टिंग त्या ठिकाणी करत असतो. एकीकडे जगाचं लक्ष पश्चिम आशियाच्या संघर्षावर त्या ठिकाणी लागलेलं असताना नेवादामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सब क्रिटिकल न्यूक्लिअर टेस्टिंग अमेरिकेने त्या ठिकाणी केलेल्या असाव्यात, कारण मागच्या 1 आठवड्यामध्ये 100हून अधिक वेळेस 3.9 एवढ्या तीव्रतेचे रिश्टर स्केलवर सौम्य धक्के जाणवल्याचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. मग एकीकडे जगाचं लक्ष या पश्चिम आशियाच्या संघर्षाकडे लागलं असताना अमेरिका गुप्तपणे अशा प्रकारची न्यूक्लिअर टेस्टिंग करतोय किंवा बंकर बस्टर बॉम्बची किंवा लेटेस्ट अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची चाचणी करतोय. या सगळ्याच संशयाला अधिक त्या ठिकाणी बळ मिळतं. सर, इराणने अमेरिकेची युद्धनौका अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याचा दावा केला आहे, पण आता अमेरिकेकडून अब्राहम लिंकन युद्धनौकेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि ही जी युद्धनौका आहे अमेरिकेसाठी किती महत्त्वाची आहे आणि इराणला काय संदेश आहे?
USS अब्राहम लिंकन ही जगातल्या सर्वोत्तम अशा एअरक्राफ्ट कॅरियरपैकी एक मानली जाते आणि मुळातच अमेरिकेनं त्याच्या 30 ते 40% स्ट्राईक पॉवरचा भाग हा इराणला घिरा घालण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेला आहे. या एअरक्राफ्ट कॅरियरच्या माध्यमातून शेकडो फायटर प्लेन्स हे तिथून उड्डाण घेऊ शकतात आणि साधारणतः 1000 फूट लांबीची आणि 1,00,000 टन वजनाची ही USS अब्राहम लिंकन हे USAच्या नेव्हीचं म्हणजेच त्यांच्या नौदलाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. अशा प्रकारचा दावा IRGCने केला होता की आम्ही 4 बॅलिस्टिक मिसाईल त्या ठिकाणी दाबून एक प्रकारे USS अब्राहम लिंकनला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पण आतापर्यंत जी माहिती त्या ठिकाणी येते त्याच्या अनुसार हा फक्त इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे. एका बाजूला इराण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की अमेरिकेचं सामर्थ्य हे आमच्या पुढे काही नाही आणि USS अब्राहम लिंकनला सुद्धा टार्गेट करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. तशाच प्रकारच्या बातम्या या इराणकडून त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा म्हणतोय की USS अब्राहम लिंकन ही एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे एक प्रकारचा अभेद्य गड आहे आणि त्याला भेदणं कोणालाच त्या ठिकाणी शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 1,00,000 टन वजन त्या ठिकाणी असेल किंवा 1000 फूट लांब अशा प्रकारची ही USS अब्राहम लिंकन ही नेहमीच त्याच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बाकीच्या युद्धनौकांद्वारे सुद्धा सराउंड केलेली असते. आणि एवढंच नाही, या USS अब्राहम लिंकन विरुद्ध जर खरोखरच कोणाला बॅलिस्टिक मिसाईल त्या ठिकाणी दागायची असतील तर या युद्धनौकेच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच इंटरसेप्टर मिसाईलच्या माध्यमातून त्याला न्यूट्रलाइज करण्याची क्षमता सुद्धा एकूणच या स्ट्राईक ग्रुपमध्ये आहे. सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता हा इराणच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग असण्याची जास्त शक्यता आहे आणि खरोखरच USS अब्राहम लिंकनच्या सामर्थ्यापुढे अशा प्रकारचे बॅलिस्टिक मिसाईल हल्ले करणे आणि USS अब्राहम लिंकनला हानी पोहोचवणं हे सहजासहजी इराणला शक्य होणार नाही. आयातुल्ला अली खामेनीला ठार मारणं हा नक्कीच अमेरिकेच्या महत्त्वाच्या मिलिटरी ऑब्जेक्टिव्हपैकी एक ऑब्जेक्टिव्ह होता आणि तो आता त्यांनी हासिल केलेलाच आहे. सत्ता बदल करण्यासाठी इराणमध्ये सत्ता बदल होण्यासाठी येणारा काळ त्या ठिकाणी लागणार आहे आणि इतक्या सहजासहजी डोनाल्ड ट्रम्प यांना ते शक्य होणार नाही. म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सैन्य मागे फिरेल आणि एकूणच जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये डिप्लॉयमेंट अमेरिकेनं तिथे केलेली आहे ते अमेरिका कमी करेल असा कयास त्या ठिकाणी होता. पण इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग म्हणून इराणला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचं डोनाल्ड ट्रम्प याच्याकडून विधान आलेलं आहे की आम्ही 1-2 आठवड्यामधून तिथून हलणार नाही. जर गरज पडली तर आम्ही 4 ते 5 आठवडे सुद्धा युद्ध त्या ठिकाणी चालू आणि त्याच्यानंतर सुद्धा जर गरज पडली तर आम्ही आमची आक्रमक भूमिका त्या ठिकाणी सोडणार नाही. हा अमेरिकेच्या बाजूनं इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे. म्हणूनच आम्ही दीर्घकालासाठी या इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी कार्यरत राहणार हे दाखवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतरित्या हे विधान केलेलं आहे की मी बोर होणार नाही, आमची क्षमताही तेवढी त्या ठिकाणी आहे आणि 4 ते 5 आठवडे हे युद्ध त्या ठिकाणी चालेल. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये इराणचं सुद्धा कंबरड मोडलेलं असताना IRGC सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र त्याचबरोबर शस्त्रास्त्र आहे आणि म्हणूनच मागच्या काही तासामध्ये जोरदार असे हल्ले तो अमेरिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस असो किंवा आखाती देशामध्ये आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये करताना आपल्याला दिसतोय. मुळातच अमेरिका सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की दीर्घकालीन युद्धासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. तर दुसऱ्या बाजूला IRGC वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करून दाखवत आहे की हम भी कुछ कम नाही आणि जर गरज पडली तर आम्ही सुद्धा हे युद्ध त्या ठिकाणी लांबवू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.